अरे पप्प्या त्यासाठीच मीटिंग बोलवायची. हा मी सांगतो सर, व्यवस्थित सांगतो. मी काय सांगतो गावात माहिती सूचना की सरपंचांनी मीटिंग बोलावली आणि त्याच खड्ड्यात गेल्या वर्षी झाडं लावली होती ना, ते खड्डा खांदायचा, ते यंदा झाड लावायचं, फोटो काढायचं, व्हिडिओ काढायचं, पुढे पाठवायचं आणि झाड जाळायचं. पप्प्या झाड नाही जाळायचं, तुझ्या कानाखाली जाळ काढीन. का? मोठा शान आहे. तीच तीच काय रे, जातो जा निघ. काय राव तुम्ही मला बोलून देत नाही. मला अधिकार नाही का बोलायचा? ए जातो का आता दादा? काय जाऊ द्या बरं द्या. हे ऊस तुमचा तोडलेला दिसतोय. नेला होय त्यांनी. आणि ह्याला करा ऊस गेलाय सगळा ऊस ह्यो. अरे सारा ऊसाच दिसतोय मला वावरात. अहो त्या ऊस तोडणाऱ्यांनी लय कांडक्या गाड्यात टनभर ऊस तर त्या कांडक्याच गावत्याल. काय म्हणला? टनभर कांडक्या गावत्याल म्हणे ऊसाच्या. आप्पा काहीतरी राव चेष्टा नका करत जाऊ. अख्ख्या रानात तुमच्या टनभर ऊस नसेल गेला आणि म्हणता टनभर गाळलाय. काय बोलताय राव यशवंतराव तुम्ही? अहो, एकरा निघाला असेल. टनभर ऊस निघतो का? 2-4 टन निघला असेल. ह्याच्या पाड्याला काय निघायचं? पावत्या दाखवतो तुम्हाला पावत्या. आजच्या मीटिंगचा विषय असा आहे आणि तुम्हाला यासाठी बोलावलंय. आपा कशासाठी बोलवलं मी सांगतो तुम्हाला. आणि तू सांग सांग का बसतो आणि तू सांग सरपंच कशाला पेतळ घेऊन आला आपा का बस आवाज बांध मला सांगितलंय का बस तू सांग असं कशासाठी बोलवलं मी सांगतो. आपा ही जे आहे ना दादा हा हे सरपंच आणि आमचा पप्प्याला गेला अध्यक्ष, त्याची ही मीटिंग आहे. त्याची होय. मग काय ए, शांत बस तुम्ही. पाटलाच्या पोरीच्या नादी लागू नको पप्प्या. का काय झालं माघार आहे ती पोरगी. माघार आहे? मग का शाळेच्या माग शाळेत जायचं सोडून शाळेच्या माग काम असतं का काय? तिथं बसती बाटल्या गोळा करीत. चांगली गोष्ट आहे. शाळेतला गेर कचरा काढते या कचरा नाही. मग ती म्हणली मला ऍक्च्युली नाही म्हणली मला बिझनेस करायचा असे म्हणत होती भाऊ मला. कसला बी